तर कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो मतदार हे मुंबईत वास्तव्यास आहेत। ही मतं कोल्हापुरातील उमेदवारांसाठी निर्णायक ठरतात आणि त्यामुळे लोकसभा अथवा विधानसभेची निवडणूक जाहीर झाले की चंदगड, आजरा, शाहूवाडी, पन्हाळा मतदारसंघातील उमेदवार थेट मुंबईला येतात। मतदाना दिवशी कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने मतदारसंघात उपस्थित राहतील या संदर्भातली काळजी घेतात। पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईत वास्तव्यास असलेले कोल्हापूर जिल्ह्यातले रहिवासी मतदानानिमित्त गावी जाण्यासाठी सज्ज झाले। येत्या 19 तारखेला नाम जोशी मार्गावरून सुमारे 125 खासगी बस गाड्या कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत। मुंबईत राहणाऱ्या कोल्हापूरच्या मतदारांसाठी तेथील उमेदवारांनी नेण्या आणण्याची चोख व्यवस्था केली आहे। मुंबईत राहणारे कोल्हापूरकर मतदार शाहूवाडी, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड तालुक्यातील रहिवासी हे मुंबईत वास्तव्याला आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 5 तालुक्यातील सुमारे 1 लाखांपेक्षा अधिक मतदार मुंबईत आहेत। चंदगड, आजरा आणि शाहूवाडी, पन्हाळा मतदारसंघातील उमेदवारांची मुंबईत धाव। समरजित घाटगे, हसन मुश्रीफ, विनय कोरे, सत्यजित पाटील यांचे मुंबईत दिलाईल रोड परिसरात भव्य मेळावे। मुंबईत राहणाऱ्या कोल्हापूरच्या मतदारांसाठी 125 बसेसची व्यवस्था। विधानसभेचं मतदान हे काही दिवसांवर आलेलं आहे आणि त्यासाठी मुंबई शहरामध्ये गावाकडील जे नागरिक आहेत, मतदार वर्ग आहे, तो मोठ्या प्रमाणावर राहतो आणि त्यासाठी अनेक उमेदवारांनी या मतदारांना गावी जाण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। उमेदवारांनी काळजी घेऊन या मतदारांसाठी खासगी बसेस असतील, स्कूल बस असतील किंवा इतर जी खासगी वाहने आहेत ती बुक करण्यात आलेली आहेत आणि ही वाहने बुक करून मतदारांना गावाकडे नेण्याची सुविधा करण्यात आलेली आहे। इथून मतदार गावाकडे नेला जाईल आणि त्यानंतर पुन्हा त्या मतदाराला मुंबई शहरामध्ये आणून सोडण्यात येईल अशी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोल्हापुरातील मतदारांची नावं अद्यापही गावाकडील मतदार यादीत आहेत। ही मतं कोल्हापुरातल्या उमेदवारांसाठी निर्णायक ठरतात। त्यामुळे कागल मतदारसंघातील समरजित घाटगे, हसन मुश्रीफ तर शाहूवाडी, पन्हाळा मतदारसंघातील विनय कोरे, सत्यजित पाटलांनी मुंबईत धाव घेत मतदारांनी मतदानासाठी येण्याचं आवाहन केलं। कोल्हापुरातील मतदारांना गावी आणण्याची जबाबदारी मुंबईतल्या कार्यकर्त्यांवर। आपापल्या गावातील मतदारांची यादी करून कार्यकर्त्यांकडून बसेस बुक। मतदारांना आणण्यासाठी खासगी बसेसची व्यवस्था। खासगी बस, स्कूल बस अशा मिळून 125 गाड्या 19 नोव्हेंबरसाठी बुक। मतदारांना मुंबईतून घेऊन जाण्याची आणि परत आणून सोडण्याची जबाबदारी। जो वेळ असते म्हणजे शाळा सुरू झाल्यामुळे ऑफ सीझन येतो, पण असं न घडता आता सध्या आमचं बुकिंग वाढलेलं आहे। निरनिराळ्या म्हणजे आम्ही पॉलिटिशियन असं म्हणणार नाही, पण त्या पॉलिटिशियनच्या मार्फत कदाचित असेल की आमच्या बसेसचं बुकिंग खूप चांगल्या पद्धतीने होते आणि त्याच्यामुळं म्हणजे ज्या ऑफ सीझनमध्ये देखील आमच्या बसेस जास्त दुतडी भरून वाहत आहेत। यंदा विधानसभा निवडणुकीत प्रचंड चुरस बघायला मिळते। मविया आणि महायुती निर्माण झाल्यानं घासून लढत रंगणार हे निश्चित। अशा परिस्थितीत एका मताला सोन्याचं मोल आलंय। त्यामुळे मुंबईत वास्तव्याला असणाऱ्या कोल्हापूर, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारांसाठी उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।